या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने। आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर। आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला। जुन्नर तालुक्यातील निमगिरी गावात आज एक ऐतिहासिक घडामोड झाली। गावात दारूबंदी करण्यासाठी ग्रामपंचायत, पोलीस पाटील आणि गावातील महिला सर्वजण एकत्र आले आहेत। गावात दारू विक्री आणि अड्ड्यांवर सुरू असलेली अनिष्ट साखळी मोडण्यासाठी महिलांनी स्वतः पुढाकार घेतला आहे। दारूने घरं उद्ध्वस्त होतात, पोरांची भूक हरवते, माणूस पण मरतं असं सांगत महिलांनी आज थेट अड्ड्यांवर जाऊन सूचना दिल्या। काही ठिकाणी कठोर शब्दात इशारे दिले। अड्डे असलेल्या ठिकाणी खांडेशवाडी, रेडेशवाडी या ठिकाणी गावातील आई, बहीण, पत्नी सर्व ज्या दारूमुळे त्रस्त होत होत्या त्या आज एक दिलाने एकत्र आल्या आहेत आणि दारूबंदी व्हावी यासाठी ग्रामपंचायत, पोलीस पाटील, सर्व प्रशासन एकत्र झालेले आहेत आणि काही दिवसांच्या सूचनेवर दारूबंदी व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे। निमगिरी, जुन्नर। दारू बंद केली तर काय दारू प्यायला इथं आमचं नवरं मग आज वस्तू जरा आणून तुम्ही म्हणता दारू बंद करा, तुम्ही शिकू नका ना आमचं नवरं दारू प्यायला येणार नाही। पैशासाठी काय पण करायचं का? आणून देतात कष्ट करून खाण्याला लोकांनी काम करा ना। नमस्कार किरण भाऊ, आज महिला बचत गट असतील, सर्व अध्यक्ष आहेत, सचिव आहेत आणि सदस्य, त्याचप्रमाणे आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि त्याचप्रमाणे पोलीस पाटील पण या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष आणि सध्या चालूचे तंटामुक्ती अध्यक्ष हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आज परवा आमची जी ग्रामसभा झाली 15/10/2025ला, त्या ग्रामसभेमध्ये संपूर्ण गावाचा एक मुखाने असा निर्णय झाला की गावामध्ये आपली ही दारूबंदी जर झाली तर या ठिकाणी जे आपले गोरगरीब आहेत त्यांची संसार जी उद्ध्वस्त होत आहेत। आता काही महिलांनी आपल्याला सांगितले की हे दारूवाले कोण गहू विकतोय, कोण काही घरात जी वस्तू सापडेल ती घेऊन येतात आणि ते विकतात आणि त्याच्यावर दारू पितात। मग असा एक सगळ्याच ग्रामसभेमध्ये महिलांचे असतील सर्व जवळजवळ 100-150 लोक होती ग्रामसभेला आणि त्यामध्ये तो विषय झाला की जे किरकोळ दारूचे धंदे आहेत हे धंदे बंद झाले पाहिजेत, हा असा त्यांनी संपूर्ण त्यामध्ये ठराव केला। आणि ठराव केल्यानंतर परवा आमच्या निमगिरी गावातल्या महिलांनी त्या दिवशी आपली ह्या होती, कुठला सण होता, आता दिवाळीचा सण, पाडव्याचा सण होता आणि त्या सणामध्येच त्यांनी असं सांगितलं की आजच आपण सर्व ही पूर्वकल्पना सर्व धंद्यावाल्यांना देऊया
की बाबांनो हा धंदा बंद करा आणि आपल्याच गावची या ठिकाणी जी कुटुंब आहेत किंवा काही दारू पिणारे लोक आहेत यांना समज देऊया आणि आपलेही धंदे बंद करूया असं या ठिकाणी सगळ्यांनीच एकमुखी निर्णय घेतलाय। तर खरोखर आज जे मग ती आपली निमगिरी असेल, आमची रडेचीवाडी असेल, त्याचप्रमाणे खांडीचीवाडी असेल, जे धंदेवाले आहेत त्यांना फक्त आम्ही समज द्यायला आलोय गावच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि महिला बचत गट, कारण आपल्या गावात जवळजवळ 25 बचत गट आहेत। यांनी या धंदा बंद करण्यासाठी पाठिंबा दिलाय की खरोखर तुम्ही सगळ्यांनी जर विचार केला तर जर ही दारू बंद झाली, कारण पश्चिम पट्ट्यामध्ये जर म्हणलं तर सगळ्यात मोठं आपलं हे निमगिरी गाव आहे आणि या निमगिरी गावची आपण चांगल्या पद्धतीनं शान राखली तर आपल्यामध्ये जे पिणारे लोक आहेत ते पिणार नाही आणि खरोखर त्यांचा संसार सुद्धा किंवा त्यांचा कुटुंब किंवा मुलाबाळांना जो परिणाम होतोय तो कमी होईल असं सगळ्यांनी फक्त ही सूचना चाले की भविष्यामध्ये कुठल्याही धंद्यावाल्यावर कारवाई होऊ नये त्याच्या अगोदर ही सगळ्यांना पूर्व सूचना आम्ही द्यायला लागलोय की बाबांनो आपले धंदे बंद करा। आज या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलेत, मग आमच्या महिला सगळे असतील, आपले पोलीस पाटील असतील आणि ग्रामस्थ या ठिकाणी सगळ्यांच्याच वतीनं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं मी आपल्या सर्व जे धंदेवाले आहेत त्यांना विनंती करतोय की खरोखर आपल्या सूचनेचं तुम्ही पालन करावं। जर पालन केलं तर निश्चितच आपल्या गावचा एक मेसेज चांगला जाईल। आपल्याला असे जो आहे इथून पुढे जे होणार आहे ती कुठलीही कारवाई वगैरे होऊ नये हा एक उद्देश घेऊन आम्ही समजुता घालण्यासाठी किंवा समज देण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि जे धंदेवाले आहेत त्यांना पण आपल्या सर्वांच्याच वतीनं विनंती करतोय की बाबांनो आपण दुसरा व्यवसाय करा। आज माझ्यासोबत पाटील मॅडम आहेत, पाटील मॅडमने रात्री माझ्याबरोबर चर्चा केली, जे धंदेवाले आहेत यांना जर दुसरा धंदा पाहिजे तर आपण आपल्या ह्या या ठिकाणी एक आपली संस्था आहे त्या संस्थेमार्फत तुम्हाला पाहिजे तो धंदा या ठिकाणी महिलांना किंवा बचत गटाचा देखील आता इथं असा विषय झालाय की बचत गटामध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात। ते पैसे जर बचत गटाने घेतलं आणि आपण जर चांगला व्यवसाय केला तर त्या आपल्या व्यवसायाला चांगला मार्केट पण मिळतोय। या ठिकाणी मी आता जास्त काही सांगणार नाही, पण सरपंच आज ग्रामपंचायत बोर्ड आहे तुमच्यासोबत, सरपंच पाटील आहेत, मॅडम सर्व आहेत, तुम्ही पूर्वसूचना आज देताय, परंतु जर बंदी झाली नाही तुमचे पुढील काय नाही बंदी समजा झाली नाही तर असा किती दिवसाचा अवधी असणार आहे काय असं सांगा। आम्ही त्यांना एक 10 दिवसाचा अवधी देतो, 10 दिवसामध्ये बंद व्हावी, कारण ग्रामसभेचा जो ठराव आहे त्या ठरावाचा मला तर अपमान करता येणार नाही। आणि रिसर हे संपूर्ण जवळजवळ आपले पुणे निरीक्षक जे आहेत त्यांनाही पत्र जाणार आहे। हा जेवढे आपले खात्याचे आहेत मला वाटते काहीतरी 5-6 पत्ते काढलेली त्या सर्व ठिकाणी पत्रव्यवहार करणार, पण तो पत्रव्यवहार व्हायच्या अगोदर मी सगळ्यांनाच आमच्या महिलांना विनंती केली की नाही हा प्रश्न गाव पातळीवर मिटवण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही आज तंटामुक्ती अध्यक्ष असतील, पोलीस पाटील असेल, सरपंच नात्याने मी आहे, आमचे सदस्य सगळ्यांनीच असं ठरवले की आपल्याला पुढे कुठलीही कारवाई न करता हा गावाच्या गावात प्रश्न मिटवायची आणि प्रश्न मिटवायचे म्हणून या ठिकाणी सर्व महिला आल्यात। तर मीही परत आपल्याला विनंती करणार आहे की बाबांनो जो धंदा आहे ते धंदे बंद करा आणि आपण दुसरा व्यवसाय त्या व्यवसायासाठी तुम्ही मदत मागा। भले आपल्याकडं बचत गटांना खूप आता शासनानं बचत गटांसाठी निधी काढलेले, तो निधी घ्या, त्या निधीचा तुम्ही व्यवस्थित वापर करा आणि चांगल्या पद्धतीनं धंदा। आणि जे आपले परत विनंती करतोय की आता ह्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांचा जो आक्रोश आहे